कीर्तन सांग होय अंग हरी रूप.
जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम
घेतले कानोबाचे पाठी घेतले कानोबाचे पाठी बरवा बरवा दिसे बरवा बरवा दिसे बरवा बरवा दिसे बरवा बरवा दिसे समा समयाचा निमिषे समयाचा निमिषे समारंभाचा निमित्ते समारंभाचा निमित्ते वनवने जिवे साठी जीवे साठे वनवने जिवे साठी मनावने जीवे साठे घेतले कानोबाची पाठी घेतले कानोबाची घेतले कानोबाची पाठी घेतले कानोबाची पाठी घेतले कानोबाची पाठी घेतले कानोबाची पाठी पुढची तुका पुढती पुढती तुका पुढची तुका लोकला तो करीतो तुका लोकला तो करीतो लोका सुकला सुकली लोका सुकला सुकला सुकली लोका सुकला सुकली लोका वनवने जिवे साठी मनावनी जीवे मनावनी जीवे साठी जीवे साठी घेतली कानोबाची पाठी घेतली कानोबाची पाठी कानोबाची पाठी कानोबाची पाठी कानोबाची पाठी अनंत महाराज काळे आणि संजय महाराज अनंत महाराज काळे
बहुबरा बहुबरा या सांगाते मिळे चारा म्हणूनी जीवेसाठी घेतले कान्होबाची पाठी बरवा बरवा दिसे समागमयाचा निमिषे म्हणूनी जीवेसाठी घेतली कान्होबाची पाठी पुढती पुढती तुका सोकला सोकवितो लोका म्हणूनी जीवेसाठी घेतली कान्होबाची पाठी विठ्ठल बहुबरा बहुबरा या सांगाते मिळे चारा म्हणूनी जीवेसाठी घेतली कान्होबाची पाठी पांडुरंगा ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया जयांचे केलिया स्मरण नाहीतर मग मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता वंदू रंगभूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग हार्मोनियम माईक मशीन मिक्सर श्रोते देखा याला काय म्हणतात तया माझे दंडवत ऐसे नमन अमन नमन करुनी सकाळा हरी कथा बोली बोबड्या बोला जे बालक कहे तोतली बाता सोन हे मुदित मन पित्वस माता अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप राम लक्षण सीता सहित हृदय बसहु सुरभूप योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं
सोनो पंथ तथा कुणी आवडीने मामा असे बोलती नामे शंकर शंकरा सदा समकरा निसंग जो सन्मती पुण्यश्लोक चितो वारकरी संप्रदायाचा अध्वर्यू खरा शोभतो ऐशा संतवरा सदा शुभ करा दांडे करा वंदितो स्वानंद सुखनिवासी जोग महाराज की जय। प्रातस्मरणीय परम श्रद्धे सद्गुरु श्री श्री खंदारकर महाराज की जय। सद्गुरु श्री श्री परम श्रद्धे कृष्णदास जी लोहिया महाराज की जय। सब संतन की जय। भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। भगवान श्री पंढरीनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आपण सर्वजण मिळून भगवन नामाचा एकदा जय जयकार करूया। बोलो भगवन नाम महाराज की बहुबरा बहुबरा या सांगाती मिळे चारा म्हणूनी जीवेसाठी घेतली कान्होबाची पाठी। मोठ्या आवडीने आनंदाने मनापासून आणि उत्साहाने चालू असलेला हा रौप्य महोत्सवाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यामध्ये जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या गाथेचं संगीतमय अशा प्रकारचं हे गाथा पारायण महाराष्ट्रातील ज्येष्ठ श्रेष्ठ भगवत भक्तांची 7 दिवस सेवा आयोजित केलेली आहे। या ठिकाणी पत्रिकेमध्ये कोपऱ्याला बाबांचाच फोटो आहे यांचा आहे हा तेच गुरुवर्य निर्मलनाथजी महाराज यांच्या आधिपत्याखाली हे प्रसिद्ध नगर आहे। हा त्या नगरामध्ये इकडं बाबा बसलेले आहेत। माहेश्वरी दिंडी त्याचप्रमाणे 95 साली आळंदीला तो केलेला भव्य सप्ताह यावे। आता कीर्तन सुरू झाला असल्यामुळे येणाऱ्याने क्रमाने बसावं। इकडे काय अडथळा करायला येऊ नये अशी प्रार्थना। विठ्ठल विठ्ठल। त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू परमश्रद्धे भोर महाराज त्यांच्याबरोबरचे त्यांचे आम्ही हरीचे सवंगडी हा त्याचप्रमाणे परमश्रद्धे करपे महाराज श्री त्यांच्या प्रेरणेने चालू असलेला हा सप्ताह अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ इथं व्यासपीठावर एकत्रित आहेत। मला नाव माहीत नाही। तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी करून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह काय नाव बिराजदार महाराज परमश्रद्धे श्री बिराजदार महाराज आणि की कोणी असतील ज्येष्ठ श्रेष्ठ त्यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। आणि माझ्याकडे हे काला कीर्तनाची सेवा दिलेली आहे। असं आहे की रोज कालाच आहे आजच काला आहे असं नाही। लावणी मृदंग कृती टाळू सेवू ब्रह्मरस आवडीने। माझे गुरुवर्य वैकुंठवासी काळे महाराज दिन आणि दुर्बळासी हा अभंग घेऊन त्याचं 3रं चरण आहे चरित्र ते उच्चारावे। 7 दिवसाच्या अगोदर हा अभंग घेऊन कृष्णचरित्र सांगत असत। म्हणजे रोज कालाच आहे। कालपर्यंत ज्यांची कीर्तन होती ते स्वतंत्र होते। संतपर नामपर उपदेशपर प्रबोधनपर कुठल्या विभागामध्ये जाऊन कीर्तन करता येत होतं। पण आज मी स्वतंत्र नाही। आज काला विभागातला मला अभंग घ्यावा लागतो आहे। या सप्ताहाच्या द्वारे यज्ञाची व्याख्या सार्थ झालेली आहे। यज देव पूजा संगतीकरण दानेश। सुरुवातीला भगवंतांच्या प्रतिमेचं पूजन कलश पूजन टाळ मृदंग विना आदी यांचं पूजन देवपूजा त्यानिमित्ताने रोज आपल्या सगळ्यांना संघटित केलं गेलं एकत्रित संगतीकरण एकत्रित केलं गेलं। आणि या सप्ताहामध्ये ज्ञानदान अधिक अन्नदान हे देवपूजा संघटित करणं आणि दान या 3 गोष्टी ज्याच्यामध्ये त्याला यज्ञ म्हणतात। यज्ञाची सांगता अवभृत स्नानाने होते त्याप्रमाणे सप्ताहाची सांगता काला कीर्तनाने होते।
मध्येच एक वाक्य उच्चारतो, आज सप्ताहाची सांगता आहे, परमार्थाची सांगता नव्हे. विठ्ठल या निमित्ताने आपण नेहमी ऐकतो की चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळी देवे जे चरित्र केले ते उच्चारावे. आणि त्यानुसार त्या विभागातला अभंग घेऊनच मला आज कीर्तन करावं लागत आहे. उपदेशपर कुठला घेता येत नाही. म्हणून जगद्गुरु श्री तुकोबारायांचा हा प्रसिद्ध अभंग आहे. बहुबरा बहुबरा या सांगाते मिळे सारा. अभंगाला नीट तपासलं तर जगद्गुरु तुकोबाराया गोपाळांच्या बोलण्याचा अनुवाद करतायत असं दिसतंय. गोपाळ काहीतरी बोलतायत. काय बोलतायत ते म्हणतायत, इथं आलेले सगळे भक्तजन हो, श्रद्धामयी माता. काय तर गोपाळ या ठिकाणी बोलतायत. काय बोलतायत की भगवान श्रीकृष्णाबद्दल तुम्हाला कथा कीर्तनातून ऐकून माहिती आहे किंवा ग्रंथामध्ये वाचून माहिती आहे, पण आम्हाला ग्रंथ ऐकण्याची वाचण्याची गरज नाही. जे भगवंताच्या काळानंतर आहेत त्यांनी ऐकावं वाचावं. पण मगाशी मी उच्चारलं, आम्ही हरीचे संगडी, आम्ही भगवंताची खेळगडी आहोत. भगवान आम्हाला म्हणतो माझे गडी कोण कोण. त्यामुळे आमच्या देखत भगवंताने ते लीला केलेल्या आहेत. प्रत्येक लीलेचा आम्ही पाठपुरावा केलेला आहे. त्या सगळ्या लीला म्हणजे आखो देखी आमच्या डोळ्यासमक्ष घडलेल्या आहेत. आम्ही त्याचे संगडे असल्यामुळे भगवान श्रीकृष्ण परमात्मा तुम्हा सर्वांपेक्षा इतरांपेक्षा आम्हाला जास्त ठाऊक आहे. मग कसं आहे सांगा बरं. ते महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, भगवंताला नुसता बारा म्हणत नाहीत, बहुबारा म्हणतात. एकदा बारा म्हणत नाहीत, दोनदा बारा म्हणतात. का बरे? श्री भगवंतांच्या ठिकाणी अनेक श्रेष्ठतम गुणवर्य आहेत. गुरु नाही, गुरुवर्य. तसे गुणवर्य आहेत. ऐका, यशश्री, अवदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसतीचे. ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशसा श्रिय ज्ञान वैराग्य योश्चैव षण्णाम भग. हे सहांना भग असं म्हटले. आणि सहा भगांनी वतवान युक्त म्हणून तो भगवंतू. हे सहा गुणांचं पुराण आहे, कोड कौतुक आहे. म्हणून एकदा बारा म्हटले. गुणांचं कोड कौतुक असतं, पटतंय आम्हाला, म्हणून एकदा बारा. पण दुसऱ्यांदा बारा म्हणायचं कारण काय? या भगवंताच्या बाबतीत दोषांचं देखील पुराण झालेलं आहे, कोड कौतुक आहे, म्हणून दुसऱ्यांदा. बाबा म्हणतात, हे कोकाटे बाबा, आज आम्ही तुम्हाला उभं केलं म्हणून उगी कायच्या बाय सांगू नका. दोषाचं कुठं कोड कौतुक असतं काय? मला सांगा, वतवान हा जो व्याकरणातला प्रत्यय आहे तो गुणाला जोडला जातो का दोषाला? गुणाला. हे कोण? गुणवान. हे कोण? विद्वान. हे कोण? कुलवान. हे कोण? शीलवान. म्हणजे अशा प्रकारे गुणाला हा वतवान प्रत्यय जोडला जातो. दोषाला कधी जोडलेला ऐकलं तुम्ही? तो पहा, अमका तमका पापवान येतो आहे, नाही पापी. पापवान होऊ शकत नाही.
दोषवान नाही, दोषी. अनाचारवान नाही, अनाचारी, दुराचारी, अत्याचारी, भ्रष्टाचारी. दोषाला प्रत्यय लावला जात नाही, म्हणजे दोषाचं कौतुक नाही. आणि तुम्ही खुशाल सांगता भगवंताच्या बाबतीत दोषाचं कौतुक आहे. अहो आहे त्याला मी तर काय करू, तुम्हाला पण ऐकून घ्यावं लागेल. याला उदाहरण सांगतो. आपला भारत देश पुरुष प्रधान संस्कृतीचा आहे. म्हणून लग्न झाल्यानंतर घरामध्ये त्या माता माऊलीचं जर काय चुकलं आणि हिचा पती थोडा अविचारी असला तर विचार गमवून एखाद्या वेळेला तो कानफाडात मारतो. का तर म्हणे पुरुष प्रधान संस्कृती. पण नवनाथ ग्रंथामध्ये ज्याला स्त्री राज्य म्हटलेलं आहे, सध्या ज्याला ब्रह्मदेश म्हणतात, तिथे स्त्री प्रधान संस्कृती आहे. तिथं पुरुषाचं जर का चुकलं तर बांगड्या मागं सारून बायाच हात धुवून घेतात. काहीतरी सांगता, असं कुठं असतं काय? स्त्रिया कुठं पुरुषाला मारतात? आता तिथं मारतात त्याला मी काय करू, हे ऐकून घ्यावं लागेल तुम्हाला. त्याप्रमाणे या दृष्टांताप्रमाणे म्हणून तर आपल्याकडे मनुष्य विचारपूर्वक लग्न करतो. पत्नी गुणवान असावी, कुलवान असावी, शीलवान असावी, शिकलेली असावी, पण सेवाधारी असावी. आणि उंचीनं आपल्यापेक्षा थोडी कमीच असावी. का? थोबाडात मारायचा प्रसंग आला तर स्टुलावर उभं राहायची वेळ नको. विठ्ठल विनोदाचा भाग सोडा, पण तिथे जसं स्त्रिया पुरुषाला मारतात हे ऐकून घ्यावं लागतं आपल्याला, तसं भगवंताच्या बाबतीत दोषांचं पुराण आहे हे ऐकून घ्यावं लागतं. थोडं दोषांचं कोड कौतुक सांगतो. या दोषांनी, काम क्रोधादी दोषांनी सामान्य माणसाला नागवून सोडलंय, फटफजिती केलेली. आपली नावच ग्रंथामध्ये नाही मारत. कामाजी कोतवाल येणे नागवले बहुतासी. आहेत का नाव? कोणाची नाव आहेत? मोठ्यांची नाव आहेत. हरिहरांची आबरू घेतो भय नाही त्यासी. क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्यासी. त्या क्रोधाजी फौजदारानं कोणाला छळलेला आहे? जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. मोठ्यांची नाव आहेत. शेवटी जोहार माय बहार मी कायापुरीचा. म्हणजे सगळ्यांना नागून सोडले कामाजी कोतवाल. म्हणून 16व्या अध्यायामध्ये चला. इदम त्रिविधम नरकस्य द्वारम. हे तिघजण जे आहेत हे नरकाची दारं आहेत, द्वार आहेत. आत्मन हा नाशनम. आत्मा असा अर्थ नाही, म्हणजे अंतःकरण. ज्या अंतःकरणात राहतात त्या अंतःकरणाचं नुसतं वाटोळ नाही, वज वाटोळ करून सोडतो. कोण हे तिघजण? काम क्रोधस तथा लोभा. काम हाच, क्रोध हाच, लोभ हा. हे तिघजण आहेत. तस्मात एतत् त्रयम. म्हणून या तिघांचा त्याग करावा, हे जीवाचं नुकसान करणारे. हे तिन्ही जव जीवी जागती तव निकियाची प्राप्ती. माझे कान नायकती देवो ही म्हणे. कोकाटे नव्हे. विठ्ठल विठ्ठल. काम क्रोधादी तिघजण जोपर्यंत हृदयामध्ये नांदतायत, ज्याच्या हृदयात नांदतात त्याचं निकम म्हणजे त्याला कल्याणाची प्राप्ती झाली. माझे तर कान ऐकायला तयार नाहीत. म्हणून या तिन्हींचा त्याग करावा. तस्मात एतत् त्रयम त्यजेत. हे शेवटचं चरण असलेला दुसरा एक श्लोक सांगतो. का त्याग करावा? कामेन कर्मनाश स्यात्. मनुष्याच्या हृदयात काम बोकाळला की तो कर्तव्यापासून च्युत होत असतो. क्रोधेन ज्ञाननाशनम. क्रोध उफाळून आला की किती मोठा माणूस असला तरी त्याच्या ज्ञानाचा नाश होतो. एवढी मोठी गर्दी आहे. एक मोठा माणूस आहे आणि दुसरा एक मोठा माणूस आला आणि त्या गर्दीत येऊन त्याच्या कानफाडात मारली. त्याचा मित्र म्हणतो तुला शोभलं का हे? एवढ्या भर गर्दीमध्ये एवढ्या मोठ्या माणसाच्या तू कानफाडात दिली. तो म्हणाला अरे मला पण हे पटलं नाही. मग हे घडलं कसं? त्याने उत्तर काय दिलं? अरे रागाच्या भरात मला काही कळलंच नाही. रागाच्या भरात म्हणजे राग म्हणजे क्रोध. या क्रोधावर आवरण आणलं कुणी? ज्ञानावर आवरण. एवढा मोठा माणूस मला कळलं नाही म्हणजे ज्ञानावर त्याच्या आवरण आणलं कुणी? तर ह्या क्रोधाने आवरण आणलं. म्हणून त्या श्लोकामध्ये असं म्हटले, इहिरीन एकले आम्ही ज्ञान नाही देखिले जैसे कोंडेन पा गुंतले. 3ऱ्या अध्यायाच्या शेवटी काम क्रोधाचं प्रकरण आहे भगवद्गीतेमध्ये. यथा दर्शो मलेनच. जैसा दर्पण मळहीन काहीच. आरसामध्ये त्याच्यावर धुळीचे कण असतात. कोंडा कण म्हटले की जसं सोन्याच्या कोंदणामध्ये हिरा, तसं कोंड्याच्या जवटामध्ये कण असतो. कोंड्याशिवाय कण नाही तर तो कंसामध्ये राहणार नाही, खाली झडून जाईल, पडून जाईल. ते कोंड्याशिवाय कण नाही. तसं काम क्रोधेविनी एकले आम्ही ज्ञान नाही देखिले. म्हणून ज्ञानावर आवरण आणणारे हे काम आवरतम ज्ञान मिळते. 3ऱ्या अध्यायाच्या शेवटी म्हटलेलं आहे.
क्रोध आला की ज्ञानाचा नाश होतो. लोभेन भक्ती नाश, लोभ बोकाळा की भक्ती पंथ छिन्न विच्छिन्न होत असतो. आणि हे तिन्ही असे म्हणून या तिन्ही सोडली. भगवंताच्या बाबतीत पाहू, भगवंताने कागासूर, बकासूर, रेटास्कर, प्रलंबासूर, तृणासूर, आगासूर अवघी दैत्य खाणी बुडविली. यांना मारण्यासाठी क्रोध घ्यायला पाहिजे की नाही, क्रोधाचा स्वीकार केला आणि क्रोधालाच उंची प्राप्त करून दिली. माखन चौर्य लीला, लोणी चोरण्याची लीला जी आहे तिच्याद्वारे लोभ या शत्रूचं दोषाचं काय केलं, उदात्तीकरण केलं. आणि रास लीला करून काम या दोषाचं काय केलं, उदात्तीकरण केलं. कारण आपल्याला माहित आहे मदन देव, कामदेव म्हणतायत की प्रभो, राम अवतारामध्ये तुम्ही एक पत्नी व्रताने संपन्न होता, त्यामुळे माझं काय चाललं नाही. आता तुम्ही राम अवतारामध्ये अनेकांना वचन दिलेलं आहे की तुम्ही द्वापारामध्ये या, त्यावेळेला मी तुमचा स्वीकार करेन. म्हणून एका एका गोपी बरोबर एक एक कृष्णाचं रूप धारण करा. अंगनांच्या अंगनाम अंतरे माधव, दोन गोपींच्या मध्ये एक माधव, याचं रहस्य पूज्यपाद शास्त्रीजी डोंगरेजी महाराजांनी पंढरपूरला असं सांगितलं होतं. आता आपण ऐकतो आहोत, हे ऐकण्याची वृत्ती आहे. पण एवढ्यात जर इथं गाडी आली, तिचा आवाज झाला तर आपण ऐकणं सोडतो तिकडे पाहतो. म्हणजे बघण्याची डोळ्याची वृत्ती जी आहे ती सुरू होते. एक वृत्ती संपून दुसरी वृत्ती उठण्यापूर्वी तिच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण असले तर न झाला प्रपंच आहे परब्रह्म. विठाल असो. तेव्हा अशा प्रकारे तुम्ही एका एका ओपी करता, एक एक कृष्ण रूप घ्या. मी आकाशामध्ये येतो ना आकाशातून बाण मारतो. भगवान पिता रात्री ही शरदोत्फुल्ल मल्लिका. शरद ऋतूची ती कोजागिरी पौर्णिमा सुरू आहे. भगवंताने बासरी वाजवलेली आहे आणि बासरीच्या द्वारे सगळ्या गोपींना बोलावून घेतलेलं आहे. स्वागतमो महाभागा. आणि सगळ्या गोपींच्या बरोबर एक एक कृष्णरूप धारण करून रासलीला सुरू झाली. कामदेव त्याचं ते पुष्पांचं धनुष्यबाण घेऊन आलेला आहे आणि तो बाण मारतो आहे, पण बाण लागला नाही. निराश झाला, कारण हृदयामध्ये काम असेल तर बाण लागेल. भगवान निष्काम काम आहेत. भगवंताचं भजन करणारे और्ध्व सौरथ म्हणजे काय होतात, ऊर्ध्वगामी होतात. ते कामाच्या द्वारे च्युत होत नाहीत. पण भगवान तर अच्युत आहे, ते कसे च्युत होतील. निष्काम काम आहेत भगवान. काम असेल तर कामाचा बाण लागेल. म्हणून मदन देवाचा कामाचा पराभव झाला आणि रासलीलेमध्ये येऊन कामाने भगवंताला लोटांगण घातलं. म्हणून रासलीलेचं दुसरं नाव आहे मदन मान मोह भंग लीला. विठाल घोंगडी चांगली चांगली पहिलीच ओळ म्हणतो, दुसरी ओळ परत म्हणत नाही. काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूतानी. आता दुसरी ओळ म्हणत बसत नाही. ऐकली माहिती आहे सगळ्यांना. असला आपला देह आहे भगवंताचा. स्वगत सच्चिदानंद मिळोनी शुद्ध सत्व गुणी विनली रे. षडगुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे. स्वगत सच्चिदानंद काय, षडगुण गोंडे काय, हो रत्न जडित काय, भगवंताची सच्चिदानंद घनाने विणलेली असेल. चिदानंदमय देह तुम्हारे, आनंदमय देह आहे. म्हणून त्या ठिकाणी आपला देह पंचकर्माणी आहे. काम आहे, कर्म, अविद्या आहे. म्हणून आपल्या देहाच्या सौंदर्याला बरवा शब्द लागत नाही, भगवंताच्या मात्र लागतो. ज्ञानोबारायांचं चरण आणखी एक आणतो. नैषधी चरित असेल, महाभारतामध्ये आलेली कथा असेल, पांडव प्रतापमध्ये नळ दमयंती. त्याला दमयंतीचा चेहरा बनवण्यासाठी भगवान ब्रह्मदेवाने चंद्रावरची बचकभर मुठभर माती घेतली आणि तिचा चेहरा बनवला. त्या चंद्रावरची माती घेऊन बनवल्यामुळे इतका त्रिभुवन सुंदर चेहरा होता, इंद्रादी देवांना वेळ लागलं त्याचे. मग आता त्रैरासिक मांडा. एका चंद्रावरची एक मुठभर बचकभर माती घेऊन एक दमयंतीचा चेहरा बनवला तर जगाला वेळ लावतो.
माझ्या भगवंताच्या निडळावर कपाळावर एक नाही कोटी चंद्र आहेत. काय भगवंताचं सौंदर्य असेल. तुझे निडळी कोटी चंद्र प्रकाश. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते रत्न केळ भाकती आघाडीचा तेज पुण्यात नवर्णवे तेची कानडाऊ विठ्ठलो करणा कानडाऊ विठ्ठलो पांडुरंग कांती काय, दिव्य तेज झळकते काय, अगणित लावण्य काय, पुंजाळलेलं तेज काय, लावण्यन पुन्हा तेज. अरे बापरे. म्हणून भगवंताचं सौंदर्य अनुपम आहे. भगवान श्रीकृष्णजी बद्दल काय सांगावं. शुकदेवजी महाराजांना परमार्थामध्ये प्रवृत्त करण्यासाठी, भागवताकडे प्रवृत्त करण्यासाठी व्यास महर्षींनी हा श्लोक एका शिष्याजवळ दिला आणि शुकदेवजी महाराजांना ऐकू जायला असं ते सकाळी स्नान संध्या करतात त्यावेळेला ऐकू जायला, नंतर समाधीस्थ होतात. त्या संधीत तुम्ही ऐकवा समाधीला बसण्यापूर्वी. शिष्याने श्लोक उच्चारला, तिथली सगळी पार्श्वभूमी सांगायला वेळ नाही. बरहा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम बिभ्रद वासक कनक कपिशम वैजयंतींच मालाम रंध्रान वेणो रधर सोदया पूरयन गोप वृंदैः वृंदारण्यम स्वपद रमणम प्राविशद गीत कीर्ती. भगवंताने मुकुट धारण केलेला आहे, पण कसला. कनकमय मोर मुकुट विलसे देवता दर्शन होतरसे गगन से सुमन राशि बरसे भजे मूर्छंग मधुर मृदंग ग्वालनी संग अतुल रति गोप कुमारी के गिरिधर कृष्ण मुरारी आरती कुंज बिहारी की गिरिधर कृष्ण मुरारी के. बरह म्हणजे मोराचं पीस, त्याचा मोर मुकुट धारण केलेलं आहे. का. कुक्कुट पालनातल्या कुक्कुट किंवा पारव्याची वगैरे पिसं मिळत नव्हती का, मोराचंच पीस का. त्याचं कारण आहे, आता पावसाला सुरुवात झाली, काळे कुट्ट ढग जमा झाले, मेघांचा गडगडाट विजांचा कडकडाट सुरू झाला आणि पाऊस पडायला सुरुवात झाली की त्या गडगडाट ऐकून तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे. मोराला खूप आनंद होतो आणि तो नाचायला लागतो. आणि यावेळेला ती मराठी कविता नाही आठवली तर तुम्ही मराठी माणसंच नाही. कोणती कविता. नाच रे मोरा आंब्याच्या शिवारात तुला रे आकारा कापूस तुला रे आता तुझी पाळी देतो गाडी नाच रे मोरा खूप आनंदाने नाचतो. नाचत असताना त्याच्या डोळ्यातून वीर्यस्राव होतो आणि त्याची मादी मोरणी जवळ असते. तो डोळ्यातलं वीर्य प्राशन करते आणि 16 संस्कारापैकी गर्भाधान हा पहिला संस्कार असा होता. 2 शरीराचा अंग समागम न होता हा गर्भाधान संस्कार होत असल्यामुळे मोराला भगवंतांनी जितेंद्रिय म्हटलेलं आहे. आणि जी जितेंद्रिय लोक आहेत साधक ते मला फार आवडतात. त्याचं प्रतीक म्हणून भगवंताने मोराचं पीस धारण केले. मोर म्हणून. बरहा पीडम नटवर. नट एखादा गोविंदा अमिताभ बच्चन नट कळते. नटवर त्या नटामध्ये श्रेष्ठ वपू. नटामध्ये श्रेष्ठ वपू म्हणजे शरीर धारण केले. वपूचा अर्थ असा सांगितलाय सुरेंद्र स्वामींनी, वम अमृतम पू पुष्णाती इति वपू. अमृताला पुष्ट करेल अशी भगवंताची वपू आहे. म्हणून ज्या कोणाला सौंदर्य मिळावं वाटतं त्याला हा उपाय सांगितलाय. भगवंताचं रोज ध्यान करा, तुम्हाला सौंदर्य मिळेल. ही सौंदर्य प्रसाधनं सौंदर्य वाढवणारी आहेत असं मला वाटत नाही बरं का. मग शरीरातून बाहेर पडणारी दुर्गंधी दुसऱ्याला जाणवू नये त्यासाठी आहेत. विठालो कर्णयोग कर्णे. कानावर कोवळे कमळाच्या कळे आहेत, कन्हेरीची फुलं आहेत. बिभ्रद म्हणजे धारण केलं, वास म्हणजे वस्त्र, कनक म्हणजे सोनं, कपिश म्हणजे सोन्यासारखं म्हणजे पिवळा पितांबर नेसलेत. आणि वैजयंतींचे मालाम.
मा लीना यस्याम सा माला. लक्ष्मी आईसाहेबांचा ज्या मालेमध्ये वास आहे अशी माला. तिची फुलं कोणती आहेत? दास्य रस, शांत, दास्य, सख्य, वात्सल्य आणि माधुर्य. याच 5 फुलांची ही काय वैजयंती माला आहे, जिच्यामध्ये भगवंताचा वास आहे. रंध्रान वेनो आणि छिद्रांनी युक्त ती बासरी भगवान हातामध्ये घेतात. मोहन हमारे मधुवन में तुम आया ना करो, जादू भरी बांसुरी बजाया ना करो. मोहन हमारे मधुवन में तुम आया ना करो, जादू भरी बांसुरी बजाया ना. ती जादू भरी बासरी, ती बासरीच्या द्वारे सगळ्यांची चित्त खेचून घेतायत आणि प्राविशद गीत कीर्ती सगळे गोपाळ पाठीमागे धावतायत. कन्हैया लाल की जय, भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, गिरिराज धरण की जय जयकार करतायत. हे जे भगवंताचं वर्णन केलंय काय अपूर्व आहे, सौंदर्य अनुपम आहे म्हणून पहिल्यांदा बरवा म्हटलेलं आहे. अजून एक प्रकार सांगतो. गोमय मंडित भाल कपोलम, चिंतय चिन्मय भास, नूतन जलधर रुचिर विकास, वसनधर सुंदर नटवर, चेतसी चिंतय चिन्मय भासम. गोमय, त्यातला एक प्रकार सांगतो. गोमय मंडित भाल कपोलम. गोमय म्हणजे शेण, भाल म्हणजे कपाळ, कपोल म्हणजे गाल. म्हणजे कसंही उदाहरण आहे. गोकुळामध्ये गाया खूप आहेत. 5 लाख गाया ज्याला त्याला उपनंद म्हटले, 9 लाख गाया ज्याला त्याला नंद म्हटले. म्हणजे पुढं वाढतं प्रमाण आहे, पदवी आहेत त्यांच्या. मग त्या गाया खूप असल्यामुळे शेण पण खूप आहे. आणि उन्हाळ्याच्या दिवसात त्याच्या गोवऱ्या थापल्या तर पावसाळा, पूर्वी खूप पाऊस पडायचा, मग घरामध्ये स्वयंपाकाला गोवऱ्या वगैरे सरपण इंधन होईल. पण ते गोवऱ्या थापण्यासाठी पाट्या उचलू लागायलाच हिला कोण नाही. मग काय करावं? ती आली यशोदा नंदाच्या वाड्यात. यशोदा माया म्हणाली, का आली? अगं शेणाच्या गोवऱ्या थापायच्यात आणि पाट्या उचलू लागायलाच कोण नाही, इकडं कशाला आली? तुझ्या कन्हैयाला दे की. कन्हैया टवकारून कान टवकारून ऐकत होता. म्हणजे मी येतो ग, पण मला नेल्यानंतर पाट्या उचलून दिल्यानंतर मोबदला काय देणार? तसं मोकळ्यात फुकटात नाही काम करून घेणार. एक पाटी उचलून दिली की 1 लोण्याचा गोळा देणार. पण हे मोजायचं कसं? तू पाटी माझ्या डोक्यावर उचलून दिली की ते हिरव्यागार शेणामध्ये मी बोट बुडवणार आणि त्याचा एका पाटी करता 1 ठिपका तुझ्या गालावर कपाळावर उमटवणार. असं पाटी उचलून दिली की बोट बुडवायचं आणि गालावर कपाळावर ठिपका उमटवायचा. अगोदरच हा बाबा त्रिभुवन सुंदर आणि त्या सुंदर गालावर कपाळावर 1 हिरव्या शेणाचे ठिपके असे उमटवल्यामुळे वेलबुट्टी काढल्यासारखं काय सुंदर दिसत असेल. गोमय मंडित भाल कपोलम. चित्तामध्ये याचं चिंतन करा म्हणतात. चेतसी चिंतय चिन्मय, चिन्मय परमात्मा आहे. नूतन जलधर रुचिर, नवीन आलेला पाण्याला धारण करणारा मेघ श्याम जसा असावा मेघ, त्याप्रमाणे याची कांती आहे. आणि पीत वसनधर सुंदर, पण पिवळा पितांबर आहे आणि गळ्यामध्ये माला घातलेली आहे वैजयंती. पितांबर धर स्रगवी साक्षान मनमत. पितांबर नेसले माला घातली तर बघितलं तर मनमत म्हणजे कामदेवाचं मन सुद्धा क्षुब्ध होतं. तिथं सामान्याचं काय होणार? या भगवंताच्या संगतीमध्ये जो इतरत्र कुठे मिळत नाही असा अपार दिव्य असा चारा मिळतो. म्हणून त्याची संगती आम्ही केली. ती संगती सहजासहजी मिळाली नाही. त्याच्याकरता अपूर्व अलौकिक असामान्य त्याग करावा लागला, जीवच द्यावा लागला. त्या भगवंताची संगती करण्याचं आणखी एक कारण सांगत होते, त्याचा विचार करत होतो. बरवा बरवा दिसे समागमयाचा निमिषे. पहिल्या बरव्या शब्दाचा आपण विचार करत होतो की भगवंताचं जे सौंदर्य आहे ते अतिशय दिव्य सौंदर्य आहे. त्या सौंदर्यालाच हा बरवा हा हे पद लागू शकतं. आणखी एक प्रकार सांगतो आणि शेवटच्या चरणाचा श्रम शब्दाचा अर्थ सांगून आपण काल्याकडे काय करू वळू. बरवा का म्हणतात तर भगवंताचं सौंदर्य हे सामान्य जीवाला त्याचा उद्धार करणार आहे. त्याला पामराचा विषय, विषयीचा मुमुक्षून, मुमुक्षूचा मुक्त सिद्ध स्थितीला नेणारं भगवंताचं सौंदर्य. आणि जगातली सौंदर्य आहे ती पतनाकडे अधोगतीकडे नेणारी जगातली मायावी सौंदर्य आहे. त्या दोन्हीतला फरक पाहण्यासाठी त्रिचनापल्ली म्हणून जे ठिकाण आहे तिथं भगवान श्रीकृष्णजींचं रंगनाथ नावाने मंदिर आहे.
7 वेशी आहेत, कमानी आहेत मोठमोठे, त्याच्या आत मंदिर आहे. त्या मंदिराच्या सगळ्यात वेशीच्या बाहेर पटांगणामध्ये रामानुजाचार्य स्वामी महाराज 4 शिष्यांना काहीतरी ब्रह्मसूत्र वगैरे शिकवत होते. सकाळची वेळ 9, 9:30ची, त्यावेळेला देखील ऊन फार असतं तिथं. त्यांना एक दृश्य दिसलं. काय? एक स्त्री चाललेली आहे. ही दिशा पूर्व आहे ना? काय मला माहित नाही, तर मी म्हणाल ती पूर्व व्हायला नको, हीच पूर्व आहे. तर या दिशेला ती स्त्री चाललेली, तिच्या डोक्यावर एका पुरुषाने छत्री धरली. आता समजा आपण दोघं चाललेलो आहोत, तर आपण छत्री जरी धरली, कोणीतरी मी धरेल किंवा तुम्ही, पण तोंड एका दिशेने असणार की नाही. पण ते चित्र तसे नव्हते. ते बाईचे तोंड पूर्वेकडे होते आणि याचे पूर्वेकडे असा पाहिजे नाही, त्याचं तोंड हिच्या चेहऱ्याकडे म्हणजे पश्चिमेकडे होतं. आणि ही अशी चालली आहे, हा तिच्याकडे बघत मागं सरकत छत्री धरत मागं सरकत चाललेला आहे. त्यामुळे स्वामींना दिसलं की खड्ड्यामध्ये पाय लचकतोय, मागचे दगड टाचाना लागतायत. म्हणून बघा रे पोरांनो, ते दृश्य कसं आहे. ती बाई सरळ चालली आणि हा सरळ चालता मागं सरकत चाललेला आहे. का असा चालला त्याला विचारू आपण, बोलावं ना. एक शिष्य गेला, स्वामीजीने आपको बुलाया है, बोलावलंय. तो गेला, का बोलावलं? म्हणे ती बाई सरळ चालली, तूही तिकडं तोंड करून सरळ चाल ना पूर्वेकडं. ती चालली पूर्वेकडे तोंड करून आणि तू तिच्याकडे बघत मागे सरकत चालला, असा का चालला? त्याने सांगितलं, त्या बाईचा चेहरा इतका सुंदर आहे, मला वियोग सहन होत नाही, म्हणून मला असं वाटतं आता दृष्टी पुढे ऐसीची तूर आहे. थोडा बदल केला, मला वियोग सहन होत नाही म्हणून तिच्या चेहऱ्याकडे बघ. अरे पण पाठीमागं दिसत नाही, पायाला लागते, टाचांना लागते. का बरे? तो चेहराच सुंदर आहे, मला वियोग सहन होत नाही. वेड आहे का तू? आणि याच्यापेक्षा सुंदर सौंदर्य दाखवलं तर मग मी चेहऱ्यापुरताच या बाईमध्ये गुंतलेलो आहे, माझं शील मी भ्रष्ट होऊ दिलेलं नाही. तुम्ही जर मला ते दिव्य सौंदर्य दाखवलं तर या सौंदर्याचा मी त्याग करेन, ठोकरीन आणि त्या सौंदर्याचा दास होईन. संध्याकाळी मंदिरामध्ये आरतीला ये, तुला दाखवतो. म्हणजे लौकिकातला शब्द नाही बरं का. मग हा संध्याकाळी गेला, भगवंताचा शृंगार केलाच होता. भगवंतांना विनंती केली, एक पामर विषयी जीव मुमुक्षू होते, देवा तुमच्या कृपेची गरज आहे. आरती सुरू झाली मगाशी म्हणलेली. आरती कुंज विहारी गिरिधर कृष्ण मुरारी कनकमय कांतिकारी राधिका शंकर रतन में ठाणे बनमाली भ्रमर से अलक चंद्र से अलक ललित छवि श्यामा प्यार की गिरिधर कृष्ण मुरारी आरती आज वेळांची आरती आहे, वेळ नाही आपल्याला. आरती झाली आणि याचं नाव धनुर्दास असं आहे. भगवंताने इतकं सौंदर्य प्रकट केलं, त्या सौंदर्याकडे तो बघतच राहिला. टकची पडिले कैसे, पुन्हा त्या बाईकडे गेलाच नाही. एवढं भगवंताच्या सौंदर्यामध्ये सामर्थ्य. म्हणून 11व्या अध्यायातली ओवी सांगतो अर्जुनरावाच्या मुखामध्ये. जव तुझे, अर्जुनराव भगवंताचं रूप पाहिल्यानंतर म्हणतात, जव तुझे रूप नो हे दिठे तवची जगासी संसारिक गोमटी. देवा, जोपर्यंत संसारी विषयी पामर जीवाला तुझं रूप दिसत नाही तोपर्यंत जगातली संसारिक रूप त्याला गोमटी वाटतात, चांगली वाटतात. आता देखील अशी, आता तू दिसलास, तुला पाहिलं, विषय विटे उफनला त्रासू, विषयाचा वीट आला, त्या चेहऱ्यांकडे बघू वाटना, आता मला वीट आला. इतकं भगवंताचं सौंदर्य दिव्य आहे. विषयी पामराला मुमुक्षु बनवणारं, मुमुक्षुला सिद्ध स्थिती देणारं. म्हणून क्षणे क्षणे यन रूप, क्षणे क्षणे यन नवताम उपैती तदेव रूपम रमणीयता आहे, असं वचन आहे. क्षणाक्षणाला नवनवीनता आहे, रमणीयता त्या रूपामध्ये, आणि त्याला ओहटी नाही. म्हणून भगवंताच्या सौंदर्याला बरवा असं म्हटले. दुसऱ्यांदा बरवा का? गुणांची राशी आहे म्हणून. मगाशी 6 सांगितले, राशी वल्लभाचार्यजी महाराज सांगतात. म्हणून त्या गुणामुळं इत्तम भूत गुणो हरिही असं भागवतामध्ये. त्या गुणांनी या निष्काम ध्यानस्थ शुकदेवजी महाराजांसारख्या भक्तांना वेड लावलेलं आहे. आत्मा रामाश्च निर्ग्रंथा, जे आत्म्यामध्ये रमणारे आहेत, निर्ग्रंथ आहेत. म्हणजे कामाची गाठ नाही, क्रोधाची गाठ नाही, लोभाची गाठ नाही, चिज्जड अविद्येची गाठ नाही, अहंकाराची गाठ नाही. हे तर नाहीच, जानव्याची शेंडीची तर नाहीच गाठ महाराज. हे सगळे ग्रंथी रहित जे आहेत, निर्ग्रंथ. आत्मा विषयाराम, इंद्रियाराम नाही, ती इंद्रियामध्ये रमणार, आत्म्यामध्ये भगवंतामध्ये रमणारे. आता त्यांना कोण तिथून खेचणार? पण भगवंताच्या सगुण रूपामध्ये इतकं सामर्थ्य. म्हणून हे महात्मे म्हणतात, हे असंगतेमध्ये, केवळ स्थितीमध्ये, निर्गुणाच्या ध्यानात काय राम नाही.
डोळे लावून बसण्यापेक्षा डोळे उघडून भगवंताला पाहणे सहज समाधी ती चांगली आहे. म्हणून ते सुद्धा पागल झाले महाराज. इत्थम भूत गुण, कोणकोणते गुणाचं म्हणून बरोबर म्हटले. स्वाभाविक अनवधिका अतिशय, अतिशय सौंदर्य, सौशिल्य, सौहार्द, वात्सल्य, माधुर्य, गांभीर्य, औदार्य, शौर्य, वीर्य, पराक्रम, सार्वज्ञत्व, सर्वेश्वरत्व, सर्वसंकल्पत्व, सर्व शक्तिमत, अबब अखिल कल्याण गुण गणयक सागरे. म्हणून दुसऱ्यांदा बरा निमिषाला आनंद आहे. म्हणून या सांगा बरवा दिसे समागम याचा निमिषे. आणि या असा भगवान त्याला पाचवा पुरुषार्थ म्हणतात, मुक्तीवरील भक्तिजान, त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. चौपुरुषार्था ते त्यागिती, चारी मुक्ती उपेक्षिती, पंचम पुरुषार्थाची भक्ती मज पडियंती उद्धवा. ज्याच्यामध्ये मोक्षाला तुच्छ लेखलेलं असतं, गर्भवासाची भीती नाही, मोक्षपद तुच्छ केले या आम्हा जन्म घेणे युगा. विटियासे सुख नव्हे भक्तिरस पुढता पुढत्या. आणि ते सेवन करण्याकरता तो भक्तीचा पाचवा रस, जो पाचवा पुरुषार्थ भक्तिरस, तो मध्ये आहे. भगवान तिकडे आहेत, इकडे रासरासेश्वरी राधाजी आहेत, विशाखाजी आहेत, ललिताजी आहेत, प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज आहेत, ज्ञानोबर आहेत, नामदेवर आहेत, तुकोबर आहेत, आणि तिकडे भगवान आहेत. आणि हे दोघांनी या पंचम पुरुषार्थाला विषय केला. ह्या भक्तिरसाला तोही सोकलाय आणि यांना पण सोकवलेला आहे. पुढते पुढती तुका सोकला सोकवी तो लोका. याला प्रमाण काय? सेवेतो हा रस वाट. इथं आपला अभंग संपला. देवादी देवा जगत्रया जीव, माझी वाणी तुझे वर्णितून नाम, माझी वाणी तुझे वर्णितून नाम. तुकोबर आहे प्रेमाची अपेक्षा करतायत. त्या भगवंताला वंदन करू आणि त्याच्या चरित्राकडे जाऊ. आता 12 तर वाजले. किती वेळ तुम्ही सांगाल त्या वेळेत आटोपायचं 15 मिनिटात. व्रजे प्रसिद्धम नवनीत चौरम, गोपांगनानांच दुकूल चौरम, शरणागतानांच समस्त चौरम, चौराग्रगण्यम पुरुषम नमामि. व्रजामध्ये हा प्रसिद्ध चोर आहे. कोणता चोर आहे? नवनीत चौरम, लोणी चोरतो. व्रजे प्रसिद्धम नवनीत चौरम, लोणी चोरतो भगवान. काय कमी आहे का भगवंताकडे? का चोरतात? पुढच्या श्लोकामध्ये असं आले, श्रीराधिकाया हृदयस्य चौरम, नवांबुज श्यामल कांती चौरम, अनेक जन्मार्जित पाप चौरम, चौराग्रगण्यम पुरुषम नमामि. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त. सज्जनांचं चोरटा हरी चित्ताचा. चित्त चोरियले नंदाच्या नंदने. बाप रखमादेवी विठ्ठल हो, चित्त चैतन्य चोरून. भगवंताकडे लोणी कमी आहे का? गाई राखतो 9 लाख, गवाम कोटीर गृहे. पण याचा अर्थ काय? जे लोणीता लोण्यासारखं मृदू सबाई. आता यातला अर्थ आहे बरं का. लोण्याची उपमा दिली. लोणी कशाला म्हणतात? ताकाचे अंश फेडणे, याचे नाव लोणी काढणे. मंथन केल्यावर लोणी निघतं, पण त्याला ताकाचा आंबटपणा त्याला चिकटलेला असतो, त्याच्यात मिसळलेला. मग ते पुन्हा पांढरं शुद्ध पाणी घ्यायचं, त्यात लोणी धुवायचं, पुन्हा बाजूला काढायचं, पुन्हा ते पाणी फेकून द्यायचं, पुन्हा पांढरं शुद्ध पाणी टाकायचं. असं जोपर्यंत पांढरेपणा निघतोय, ताकाचा अंश निघतो, तोपर्यंत धुवायचं. आणि निखळ लोणी राहिलं याला म्हणायचं ताकाश अंश फेडी, याचे नाव. त्याच्यामध्ये दुसरं काय नाही. तसं या संतांच्या हृदयामध्ये काय काय नाही, तेव्हा इतकं मृदू, तेव्हा भगवान येतात.
काम क्रोध मद मानन मोहा लोभन क्षोभन रागन द्रोहा जिनके कपट दंभ नहीं माया तिनके हृदय बसहु रघुराय. हे काम नाही क्रोध नाही हे सगळं जेव्हा पाहिलं त्याला बालक्रीडे तुकोबारा सांगतात चित्त ते निर्मळ जैसे नव अशा चित्ताची भगवान चोरी करतात. नवांबुजे नव म्हणजे नवीन, अंबुज म्हणजे पाण्याला जन्म देणारा, पाणी ज्याच्यातून ढग त्याची कांती त्याचा काळा रंग चोरणारा. म्हणून भगवान त्याचा रंग चोरून काय आहेत, काळे आहेत. गोपीने विचारलंय तू काळा का, जरा इतना बता दे कान्हा काला, जरा इतना बता दे कान्हा तेरा रंग काला अला होकर जग से निराला. गोपीने प्रश्न विचारला तो काळा का, त्याचं उत्तर देतात गोपी सावन में बिजली कड़कती है, सावन में बिजली कड़क और बादल बहुत बरसते हैं, बादल बहुत बरसते बादलों का रंग काला इसलिए काला हूँ, जरा इतना पता दे कान्हा तेरा रंग काला. दुसरं कारण सांगितले भगवंतांनी गोपी रोज ही मुझको बुलाती है, गोपी रोज मुझको बुलाती है और माखन नित्य खिलाती है, और माखन नित्य खिलाती है. का दिल काला इसलिए त्या हृदयात राहतो ना मी, इसलिए काला जरा इतना बता दे कान्हा तेरा रंग काला. अनेक अनेक कारण सांगितली, त्यापैकी आणखी एक कारण सांगतात गुरु. मैंने काली नाग पर नाच किया, मैंने काली नाग पर नाच किया, मैंने काली नाग को नाथ लिया, मैंने काली नाग को नाथ लिया. नागों का रंग काला इसलिए काला हूँ, जरा इतना बता देगा सब मिलकर गोपियां कहते हैं कन्हैया एक काला होने का तर्क हमें जनता नहीं, हमें ठीक नहीं लगता, यथार्थ तर्क बताओ. तो कन्हैया बताता है काय सांगतात गोपी की कन्हैया गोराच आहे पण आम्ही रोज डोळ्यात काजळ घालतो, काजळयुक्त डोळ्यात त्याला साठवतो, रोज डोळ्यातलं काजळ लागून लागून कन्हैया श्याम बन गया. सखी आंखों में गजरा लगाती है, आंखों में गजरा अपने आंखों में मुझको बिठाती है, अपने आंखों में मुझको बिठाती है. तेरे का रंग काला हो जरा बता दे तेरा रंग
आम्ही काजळ घालतो, काजळयुक्त डोळ्यात साठवल्यामुळे कन्हैयाला काजळ लागून लागून कन्हैया श्याम बन गए. आपल्या आई वडिलावरून विचारलं तर चालेल का? दुर्योधनाने विचारलं, कृष्णा नंद बाबा गोरे यशोदा गोरे तू कसा काळा? आपल्याला आपल्या आई वडिलांना विचारता आपल्याला खपणार नाही, भगवंताला कसं खपेल? भगवान म्हणतात, दुर्योधन मैं काल बन के आया हो तेरा इसलिए काला हो. विठ्ठल नवांबुज श्यामल कांती चौरम अनेक जन्मार्जित पाप चौरम चौराग्रगण्यम. तेव्हा या भगवंताला वंदन करू, त्याच्या काल्याकडे वळू. भगवान श्रीकृष्ण 5 वर्षाचे असताना बाहेर पडले. मधुमंगल नावाचा गोपाळ भेटला. त्याला विचारलं, ए मधुमंगल का रे कन्हैया, तो असा कसा दिसतो? धमनी संतता, हाड शिरा आणि त्वचा, मांस गेलो कुठं? मग कसं दिसणार रे? सगळा माल मथुरेला जातो, आम्हाला फक्त ताक मिळते. ताक पिऊन कीर्तनात चाली म्हणून किंवा मृदंग वाजवून पोटात वाढलेली उष्णता कमी होईल, ताकद वाढेल. गड्यानं तुम्ही राहता कुठे? आम्ही त्या सिन्नर जवळच्या गुळवंचला राहत नाही. आम्ही राहतो कुठे? गोकुळामध्ये. गो म्हणजे गायी आणि कुल म्हणजे समुदाय, अपार गायांचा समुदाय, त्याला गोकुळ म्हणतात. एवढ्या गायी असताना ह्या पदवीधर आहेत. कोणाजवळ किती गाया मी सांगितलं, 3,86,00,000 या पदवीधरांच्या गायी. आणि इतक्या गायी, गो म्हणजे गायी, कुल म्हणजे समुदाय, म्हणून याला गोकुळ म्हणतात. आणि काय मिळत नाही म्हणतात. पण ही बडबड, ही व्याख्यान तो हे कशासाठी लावले हे मी म्हणत नाही, माझ्या पाठीमागे या. पण तुम्हाला माझ्यासारखा तगडा, अर्थ कळतोय ताकदवान व्हायचा असेल, तगडा व्हायचा असेल तर ज्यांच्यामुळे तुमचे गाल बसले, दुर्दशा झाली, त्यांची संगती सोडा. आणि माझ्यासारखं व्हावं वाटत असेल तर माझ्या पाठीमागं या. याला तर याल तरी यारे लागले. सगळे गोपाळ मागे आले. गोपाळांचं मंडळ स्थापन केलं. भगवान अध्यक्ष झाले. गोपाळांना विश्वस्त सदस्य ट्रस्टी बनवलं. मंडळाला सुंदर नाव दिलं. मी विचारणार आहे कीर्तन झाल्यावर काय काय सांगितलं तर. जर नाही सांगता आलं तर विना उतरवायचं नाही, त्याच्याजवळ द्यायचं, ज्याला लेडी असो नाही तर पुरुष. बाल गोपाल माखण चौर्य विद्या प्रचार मंडल. पुन्हा एकदा सांगतो, बाल गोपाल माखण चौर्य विद्या प्रचार मंडल. प्रचार मंडळ एक पाठी आहे तुम्ही. असो, मंडळाला हत्यार पाहिजे. कोयता आणो कुराड का 156 नको. तो संजय दत्ता अजून भोगतोय, असली हत्यारं नको. मग कुणी वस्त्रगाळ केलेली माती आणा, कुणी बारके खडे आणा, कुणी सराटे आणा. मग ते विचारलं, त्यांनी त्याची कारणं सांगितली. वेळ नाही आपल्याला. मग निघालं मंडळ. दड 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 दड, थोडं 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 पायाचा आवाज, कफल्लम कफल्लम हा मंत्र म्हणत निघाले. आज या घरावर धाड, उद्या त्या घरावर धाड. तुमचं नुकसान झाल्यावर गारहाणे घेऊन येणार. गारहाणे सांगा या आल्या गोकुळीच्या स्त्रिया. दुसरी आली धावत म्हणे गे बाय काय सांगू मात. तिसरी आली धावणी म्हणे गे बाय काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी दोहोसी गाठ देऊनी. अशी गाठ दिली हट तटे ब्रह्मादिकान सुटे. काय ती चित्र असेल गोकुळामध्ये, ती अशी चाललेली गल्लीतून सगळे गोकुळातले लोक पाहतायत. नयनम छिंदंती शस्त्राने, ती शस्त्राने गाठ कापेना, अग्नीने जळेना, अशी स्थिती आहे. ऐशी ऐकता गाराणे यशोदे नयने आली पाणी. यशोदेच्या डोळ्याला पाणी. कृष्णा थोडी दे टाकून. कृष्णा तुला मी ताकीद करते, कुणाच्या घरी कधी जाऊ नको. खरा कार्यकर्ता, कार्य उज्ज्वल असल्या कुठल्याही मतदारसंघात टाका. बारामती नाही माडा तर माडा. त्याच्यानुसार व्यवहारातलं काय सांगायचं म्हणून सांगितलं. त्याप्रमाणे बाहेर नाही, घरात तर घरात. यशोदा मैयाने दुर्लक्ष केलं असं दाखवलं. पण दुसऱ्या दिवशी कृष्णाला पकडायचं होतं आणि वनामध्ये गायांच्या पाठीमागं पाठवायचं होतं. भगवान श्रीकृष्ण म्हणतायत, मैया कधीच कणिक मळायचं काम करत नाही. आज का बरं कणिक मळते? मोठं खटलं आहे,
20 मिनिटं नुसती कणिक मळायला लागतील, स्वयंपाकाला अर्धा पाऊण तासभर लागेल, 5 मिनिटात आपलं काम साधून घेऊ. दुसऱ्या खोलीमध्ये शिंक्यावर माठ होता. भगवान त्या माठावर चढले, माठावर दिवाणवर चढले, हाताला येणा त्याच्यावर स्टूल ठेवला, स्टूलावरून माठ खाली घेतला आणि झाकण सोडून लाभरे बरकत्रे खायला सुरुवात केली. यशोदा मैयाचं ते नाटक होतं. यशोदा मैया ज्या खोलीमध्ये भगवान लोणी चोरून खातायत तिथं बाहेर उभे आहेत, चौकट आणि कवाड त्याच्या फटीतून पाहतायत. लबाडा त्या गोपींच्या घरी असाच खात असला पाहिजे, पण मी आज पकडून तुला दाखवते. पुन्हा स्वयंपाकघरात जाऊन कणिक मळायचं काम सुरू केलं आणि तिथून आवाज टाकला, कृष्ण को असी किंग करोशी इति मातुहू वचः श्रुत्वा. संस्कृत किती सोपं आहे. कृष्ण म्हणजे संबोधन. कृष्णा को असी, कुठे आहेस तू? किंग करोशी, आता काय करतोयस? इति मातुहू वचः श्रुत्वा, असे आईचे बोलणे ऐकून साशंकम, अरे बापरे मैया येते वाटतं. नवनीत चौर्य विरता, लोणी चोरून खायचं बंद केलं, पण स्वयंपाकघरापासून तिथंपर्यंत मैया येईपर्यंत मुद्देमाल जप्त केला. इथं जे तोंडाला लोणी लागलं होतं उपरणं असं इथं घेतलं, मला पण घाम पुसून घेता आला, लोणी पुसून घेतलं. यशोदा मैया येते, पाहते तर हाताला लोणी आहे पण तोंडाला नाही. आळ कसा घ्यायचा? पण शेवटी काय विचारलं पाहिजे, हे नटवरलाल लबाड कन्हैया, तुझ्या हाताला लोणी कसं लागले? नाटक करायची सवय म्हणून नटवरलाल नाव. रडायला सुरुवात, दम मात कंकण राग पद्महसा पानिर्ममातप्यते, रडायला सुरुवात केली. म्हणजे पद्मराग नावाच्या रत्नाची मनगटी माझ्या हाताला तू बांधलेली आहे. ती रत्न स्वाभाविक इतकी उष्ण आहेत, मनगटाला भाजतायत. हो म्हणे ती उष्ण आहे, भाजणारच. मग हिथं तर भाजते. तूच एक दिवशी सांगितलं तो माठातलं लोणी थंड असतं, म्हणे थंड असतं, पण इथं रत्न भाजू नये, लोणी थंड आहे म्हणून. तेनायम नवनीत भांडविवरे विन्यस्य निर्वापित. लोण्याच्या भांड्यामध्ये डेऱ्यामध्ये मनगट बुडवून थंड करतो म्हणतोय, पण जात लोणी खाल्लं म्हणायला तयार नाही. साथ करणाऱ्याला ऐकायचं नसतं. मैं नहीं माखन अनेक कष्ट दिले, अनुष्ठानाने गायले, शेवटचा सारखा आपल्या पुढे दिला. कन्हैया म्हणतोय, मैया मी एवढं सांगतो मला तू ऐकत नाही. मैया मोरी तूने मोहे जान परायो जान. दुसऱ्याचं समजते मला, यशोदा मैयाला दुसऱ्याचं म्हटलेलं कसं? सूरदास हसी यशोदा लेऊर कंठ लगायो नर कन्हैया कन्हैया